नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। फक्त 500 रुपयामध्ये थायलंड ट्रिप, पालकमंत्र्यांच्या नावाने महिलांना ठगणाऱ्या 71 वर्षीय वृद्धेला बेड्या। तर महामार्गावरील अनधिकृत पार्किंग अतिक्रमणांवरती कठोर कारवाई करा, महामार्ग सुरक्षा उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणी करून पंढरवड्याला अनुपालन अहवाल सादर करण्याचा विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांचे आदेश। आता बघूया सविस्तर बातम्या। अवघ्या 500 रुपयामध्ये थायलंडची सफर सांगत वृद्धेनं महिलांना कपड्यांच्या बॅगसह तयार राहण्यास सांगितलं। त्यावर भर म्हणजे एक विमान आधीच निघून गेलंय, आता आपण दुसऱ्या विमानाने जाऊ असा भन्नाट दावा करणाऱ्या 71 वर्षीय वृद्धेने 12 पेक्षा अधिक महिलांना गंडवलंय। पालकमंत्र्यांच्या नावाने जी राजरोस पैसा गोळा करत सुटली होती, पालकमंत्र्यांपर्यंत हा प्रकार पोहोचल्यानंतर सोमवारी जवाहरनगर पोलिसांनी शोभा उत्तम देवकर यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे। जवाहर कॉलनीच्या उत्तम नगरमध्ये जुलै महिन्यात परिसरातील महिलांना जमा करून पालकमंत्री संजय शिरसाट यांनी काही नागरिकांना थायलंडच्या 8 दिवसांच्या सहलीला नेणार आहेत। तुम्हाला फक्त 500 रुपये द्यावे लागतील, उर्वरित खर्च पालकमंत्री करणार आहेत, असा दावा महिलेने केला। यापूर्वी पालकमंत्र्यांनी बोधगयेला पाठवल्याचं माहीत असल्याने महिलांनी विश्वास ठेवला। 3 ऑगस्ट रोजी शोभाने 12 महिलांकडून एकूण 6,000 रुपये गोळा केले। सर्वांचं आधार कार्ड, छायाचित्र जमा करून आणखीन महिला जमा करा असं सांगितलं। 7 ऑगस्ट रोजी थायलंडला जाऊ असं सांगितलं, मात्र 7 ऑगस्ट रोजी वृद्धेने एक विमान आधीच पुढे निघून गेलं, आपण आता 10 रोजी दुसऱ्या विमानाने जाऊ, तुम्ही अजून काही महिलांना जमा करा अशी थाप मारली। त्यामुळे महिलांना संशय आला। त्यांनी तात्काळ पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यालयात संपर्क साधला। तिथे कोणत्या सहलीचं नियोजन नसल्याचं समजलं। आपल्या नावाने फसवणूक होत असल्याचं कळताच पालकमंत्र्यांनी पोलिसांना वृद्धेला पकडण्याच्या सूचना दिल्या। जवाहरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन कुंभार यांनी एका महिला अंमलदाराला साध्या वेशात शोभाकडे पाठवून सापळा रचला। शोभाने चक्क महिला अंमलदारालाच तुम्हीही 500 रुपये भरा, थायलंडला घेऊन जाते अशी थाप मारली। हे ऐकताच महिला पोलिसाला हसू आवरलं नाही, त्यांनी तिला तात्काळ ठाण्यात नेलं। विशेष म्हणजे फसवणाऱ्यांमध्ये खुद्द पालकमंत्र्यांच्याच काही कार्यकर्त्यांच्या घरातील महिलांचा समावेश आहे। ठाण्यात आणल्यानंतर आरोपी शोभाने पतीचे निधन झालं आहे, मुलगा दारू पितो, सून धुनी भांडी करते, घरात पैसा कमी पडताय असं सांगून पोलिसांना भावनिक करण्याचा प्रयत्न केला। तिनेच यापूर्वी बचत गटाचं कर्ज काढून देण्याचा आमिष दाखवत अनेक महिलांकडून पैसे उकळल्याचा संशय आता असून तपास केल्यानंतर हे सर्व पुढे येईलच असं पोलिसांनी सांगितलं आहे। पालकमंत्र्यांच्या नावाने थायलंड ट्रिपचा आमिष दाखवून महिलेने पैसे उकळल्याप्रकरणी पालकमंत्र्यांना विचारणा केली असता नागरिकांनी अशा महिलेवरती विश्वास ठेवू नये, तिच्यावरती पोलीस प्रशासनामार्फत कारवाई करण्यात यावी अशी माहिती त्यांनी दिली आहे। संभाजीनगरमध्ये एक महिला, ती थोडी नाही 70 वर्षाची, संजय शिरसाट तुम्हाला थायलंडला घेऊन जाणार आहेत ट्रिपला, त्यासाठी जर तुम्हाला जायचं असेल तर 500 रुपये द्या, तुमची नोंदणी होईल, अशा प्रकारे करून काही महिलांकडून पैसे तिने घेतले। मला जेव्हा कळालं तर मी पोलिसांना सांगितलं आणि ती महिला पकडली गेली, तिच्यावर गुन्हाही दाखल झाला काल। परंतु मी या माध्यमातून मी सर्वांना विनंती करणार आहे, संजय शिरसाटच्या नावावर कोणी जर पैसे असे कोणी मागत असेल, जवळचं पोलीस स्टेशन पाहून तातडीने पोलीस कारवाई करा, गुन्हा नोंद करा। अडचण येत असेल तर मला सांगा, मी तुम्हाला सहकार्य करेन। आमच्या डिपार्टमेंटचा किंवा माझ्या नावावर कुठेही असा प्रकार होऊ नये। गरीब जनता असते, 500 रुपयाने काय होणार आहे, परंतु 500 रुपये करत अख्ख्या जिल्ह्यात जर ती फिरत असेल तर हे वाटतं हा प्रकार चुकीचा आहे। अनेक लोक माझं नाव घेऊन साहेबांनी असं सांगितलं, साहेबांनी तसं केलं, हे माझ्याबद्दलच नाही अनेक मंत्र्याबद्दल सुद्धा होतं। म्हणून सुज्ञ नागरिकांना सुद्धा विनंती आहे, अशा अफवावर विश्वास ठेवू नका। काही अडचण असल्यास तुम्ही डायरेक्ट आम्हाला फोन करत जा। स्वतंत्रता दिवस निमित्त छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक बीबी का मकबरा येथे भारताच्या राष्ट्रध्वजाच्या तिरंगा रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून ही सुंदर रोषणाई पर्यटकांना आता आकर्षित करत आहे।
स्वतंत्रता दिवस निमित्त छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक बीबी का मकबरा येथे भारताच्या राष्ट्रध्वजाच्या रंगांची आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. या सुंदर रोषणाईमुळे मराठवाड्याचा ताज म्हणून ओळखलं जाणारं हे स्मारक रात्रीच्या वेळी तिरंग्याच्या रंगात अत्यंत मनमोहक आणि सुंदर दिसतंय. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आज बीबी का मकबरा येथे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. हे पर्यटकांचं मुख्य आकर्षण ठरत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील बीबी का मकबरा या वास्तूवरती आकर्षक रोषणाई करण्यात आली. स्वातंत्र्य दिनानिमित्त बीबी का मकबरा तिरंगी रोषणाईने आणि आकर्षक दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघतो. रात्रीच्या अंधारात झळकणाऱ्या या प्रकाश झोतामुळे तेथील वास्तुकला, कमानी आणि मशिदीचा परिसर अतिशय सुंदर व मनमोहक दिसतोय. त्यामुळे जगप्रसिद्ध असलेला आणि ताजमहालची प्रतिकृती समजला जाणारा बीबी का मकबरा आज तिरंगी रंगात रंगलाय. त्यामुळे पर्यटक आणि शहरवासियांनी मकबऱ्याचं हे मोहक रूप पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. सुटीचा दिवस असल्यामुळे मागील 2 दिवसांपासून पर्यटन स्थळावरील गर्दी वाढत चालली आहे. अनेक नागरिक मकबऱ्याचे हे मोहक दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद करत आहे. स्वातंत्र्य दिनाचा सर्वत्र आनंद दिसून येत असताना बीबी का मकबराची रोषणाई पर्यटकांसाठी औत्सुक्याचा विषय ठरत आहे. महामार्गावरील अनधिकृत अतिक्रमणे होणारे अपघात रोखण्यासाठी मराठवाड्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गाच्या लगतच्या अनधिकृत पार्किंग अतिक्रमणांवरती तातडीने कठोर कारवाई करून ते तात्काळ हटवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी आज संबंधित सर्व यंत्रणांना दिले आहेत. तसेच महामार्ग सुरक्षिततेबाबत उपाययोजना राबवण्यात हयगय केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवरती कडक कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सूचित केलं आहे. सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी राष्ट्रीय महामार्गावरील होणाऱ्या अपघात प्रकरणी दाखल सुमोटो प्रकरणामध्ये दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने आज विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, संबंधित महापालिका आयुक्त, पोलीस अधिकारी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, नगर परिषद प्रशासन आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक झाली आहे. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जी श्रीकांत यांनी महामार्गावरील अतिक्रमणांमुळे होणारे अपघात रोखण्याच्या अनुषंगाने सर्व जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या ROW मध्ये असलेले अनधिकृत धाबे, हॉटेल, दुकाने आणि इतर व्यावसायिक अतिक्रमणे तातडीने हटवण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तसेच महामार्गाच्या मुख्य मार्गावरती अथवा मुख्य वाहतूक मार्गाच्या दोन्ही बाजूंना असलेली अतिरिक्त जागा, अवजड व व्यावसायिक वाहनांचं अनधिकृत पार्किंग आणि थांबणे रोखण्यासाठी प्रगत वाहतूक प्रणाली, GPS आधारित छायाचित्र पुरावे आणि ई-चलना प्रणालीचा प्रभावी वापर करण्याचे निर्देश दिले. त्याबरोबरच अतिक्रमण हटवण्याची जबाबदारी संबंधित प्राधिकरणांवरती निश्चित करून कार्यवाहीत विलंब किंवा हयगय झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचंही यावेळी सूचित केलं आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासन, पोलीस, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश असलेली जिल्हा महामार्ग सुरक्षा टास्क फोर्स स्थापन करून दर 15 दिवसांनी आढावा बैठक घेण्याचे निर्देश देत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः महामार्गावरील ठिकाणांची पाहणी करून अतिक्रमण हटवण्याच्या कार्यवाहीवरती देखरेख ठेवण्याचं विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी यावेळी सांगितलं. या सर्व उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करून संबंधित विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा जिल्हा न्याय अनुपालन अहवाल दर 15 दिवसांनी विहित मुदतीत विभागीय आयुक्त कार्यालयात सादर करण्याचे निर्देशही जी श्रीकांत यांनी यावेळी दिले आहेत. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. तिरंग्यासोबत सेल्फी काढा आणि हर घर तिरंगा अभियानात सहभागी व्हा. भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती हर घर तिरंगा अभियान 2026 राबवण्यात येत असून या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल आदर, अभिमान आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न आहे. या अभियानात छत्रपती संभाजीनगर महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं. हर घर तिरंगा अभियानाच्या अधिकृत संकेतस्थळावरती नागरिकांना तिरंग्यासोबत काढलेली सेल्फी www.harghartiranga.com या संकेतस्थळावरती अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच इच्छुक नागरिकांना या अभियानात स्वयंसेवक म्हणून नोंदणी करता येणार आहे. प्रत्येक घरात तिरंगा आणि प्रत्येक मनात राष्ट्राभिमान या भावनेतून नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून तिरंग्यासोबतची आपली सेल्फी मोठ्या संख्येने अपलोड करावी आणि हर घर तिरंगा अभियान 2026 यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावं. तिरंगा सेल्फी काढून देशभक्तीचा
उत्सव साजरा करा. छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्त अमोल येडगे यांचं आवाहन. सायबर पोलीस ठाणे पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर सर्व जनतेस आवाहन करण्यात येते. आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. पण जितकं इंटरनेट उपयुक्त आहे तितकंच ते धोकादायकही ठरू शकतं. म्हणूनच सायबर जागरूकता अत्यंत महत्वाची आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला OTP, ATM पिन, CVV किंवा बँक खात्याची माहिती कधीही सांगू नका. लक्षात ठेवा, कोणतीही बँक किंवा सरकारी संस्था फोन करून अशी माहिती कधीच मागत नाही. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि संशयास्पद ऍप्स डाउनलोड करू नका. अशा लिंकमुळे तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो किंवा तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते. प्रत्येक ऑनलाईन खात्यासाठी मजबूत आणि वेगळा पासवर्ड वापरा. शक्य असल्यास 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच 2FA सुरू ठेवा. यामुळे तुमच्या खात्याला अतिरिक्त सुरक्षा मिळते. ऑनलाईन खरेदी किंवा पैसे पाठवताना फक्त विश्वासार्ह वेबसाईट आणि अधिकृत ऍप्स वापरा. व्यवहार करण्यापूर्वी वेबसाईटचा पत्ता आणि पेमेंटची माहिती नीट तपासा. जर तुमच्यासोबत ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर वेळ न दवडता राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन 1930 वर तक्रार करा किंवा अधिकृत सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवा. लक्षात ठेवा, सायबर गुन्हेगार एका चुकीची वाट पाहत असतात, पण तुमची एक छोटी काळजी तुम्हाला मोठ्या आर्थिक आणि वैयक्तिक नुकसानीपासून वाचवू शकते. सुरक्षित रहा, सतर्क रहा आणि सायबर जागरूक नागरिक बना. धन्यवाद. हॅलो, आपण कंबोडियामध्ये कॉल सेंटर जॉबसाठी सिलेक्ट झाला आहात आणि जॉईनिंग पुढच्या आठवड्यात. इतक्या लवकर? तर विजा पण? अरे, टुरिस्ट विजावर जाऊन ट्रेनिंग सुरू करा. वर्क विजा मिळेलच तिथे. ट्रेनिंग मध्ये तौबा वाला डान्स शिकवणार. डान्स? कंबोडिया गेल्याबरोबर माझा पासपोर्ट डिस्काउंट घ्याल, गुलामी करून घ्याल, सायबर अपराध करून घ्याल, तर मी तर तौबाच करीन ना. मी नाही फसणार. कित्येक नकली एजंट विदेशी नोकरीचे आमिष दाखवून आपल्याला फसवतात. म्हणून नेहमी विदेश मंत्रालयाद्वारे व्हेरीफाय एजन्सीज निवडा आणि सगळे डॉक्युमेंट चांगल्या प्रकारे चेक करा. अशा फसव्या कॉलची तक्रार इथे करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. 5 लाखाचे लोन पेपरवर्क शिवाय. कोड स्कॅन करा. भावाला लोन मिळेल. माझा भाऊ बिझनेस करेल पेपर वर्क शिवाय. आपण कोण? इझी लोन स्कॅमचा मास्टर माइंड. बँकेच्या चक्कर मध्ये तुम्हाला पडायचे नाही. सिबिल तुम्हाला माहित नाही, म्हणून इझी लोनचे आमिष देईल आणि मग डॉक्युमेंटेशन फीजच्या नावावर तुमच्याकडून घेईल पूर्ण 50,000. आणि माझं लोनसाठी आपल्या जवळच्या बँक शाखेत जा, अर्ज लावा आणि आम्हाला विसरून जा. माझ्या भावा, स्कॅमर सांगून नाहीयेत. इझी लोनचे प्रॉमिस करून सगळं काही लुटून घेऊन जातात. सायबर क्राईम पासून वाचायचं असेल तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. हॅलो, नमस्कार आमदार साहेब, मी पैसे वाढवा इन्व्हेस्टमेंट बँक मधून बोलतोय. आम्ही तुमचे पैसे 10 पटीने वाढवू शकतो. आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलंय आणि प्रूफ पण पाठवलंय. चेक करा. अय खूपच कमाल आहे. माझेही पैसे वाढवा. सर, ग्रुपमध्ये जे सांगतात ना ते करत जा तुम्ही. अच्छा, हा असं आहे तर मग. काळजी करू नका. ज्या नंबरवरून तुम्ही फोन केलाय ना त्या नंबरला ट्रेस करतील पोलीस 2 मिनिटात आणि पकडून तुम्हाला आत करतील. अरे सर, हे काय केलं? तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसाला ही लोक एका अनोळखी बनावट इन्व्हेस्टमेंट ग्रुपचा मेंबर बनवून तुम्हाला फसवतात. आम्हाला फसवतात? हो, तुम्ही पण कोणताही अनोळखी इन्व्हेस्टमेंट ग्रुप जॉईन बिलकुल करू नका. आणि तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर फक्त सेबी अप्रूव्ड ऍप्सद्वारे. सायबर क्रिमिनल्स वापरून तुमच्या पैशांची हाव आणि घालतात तुमच्यावरच घाव. ही घटना घडल्यास त्वरित कॉल करा 1930 किंवा तुमची कंप्लेंट जी स्क्रीनवर वेबसाईट आहे www.cybercrime.gov.in वर तुम्ही नोंदवू शकता. नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. स्वतंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवरती देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रध्वजाबद्दल आदराची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथील प्राचार्य डॉक्टर वैशाली संतोष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंगा रॅली व एक सलाम देश के नाम हा देशभक्तीपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा रॅली एनसीसी विभागातील असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट डॉक्टर संतोष वसंत सावदेकर आणि प्राध्यापक प्राची गिरी यांच्या नियोजन व मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. रॅलीची सुरुवात वंदे मातरम सभागृह येथून झाली. तिरंगा हातात घेऊन एनसीसी कॅडेट्स व विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीमध्ये सहभाग घेतला.
देशभक्तीपर घोषणांनी परिसर उत्साहाने वातावरण निर्माण झालं होतं. वंदे मातरम सभागृह येथे दिल्ली गेट येथून रॅलीचा समारोप शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या परिसरात झाला. या रॅलीमध्ये 51 महाराष्ट्र बटालियन आणि 7 महाराष्ट्र गर्ल्स बटालियनमधील एनसीसी कॅडेट्स, महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रॅलीच्या आयोजनामध्ये सिनियर कॅडेट्स राजू पाईकराव, सिनियर कॅडेट प्रेम राठोड, सिनियर कॅडेट मीनाक्षी आणि सिनियर कॅडेट महिमा यांनी विशेष योगदान दिलं. रॅलीचं नियोजन, कॅडेट्समधील समन्वय, शिस्त व कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच महाविद्यालयाच्या संगीत विभागाच्या वतीने एक सलाम देश के नाम हा देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संगीत विभागाच्या शाल्मली दाशरथे, रतन साबळे, जय पांचाळ या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत व सांस्कृतिक सादरीकरणाच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीचा संदेश दिला. प्राचार्य डॉक्टर वैशाली संतोष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लेफ्टनंट डॉक्टर संतोष वसंत सावदेकर व प्राध्यापक प्राचीगिरी यांच्या नियोजनातून हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडलाय. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिनियर कॅडेट्स, एनसीसी कॅडेट्स, विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केलं. देशभक्ती, शिस्त आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी ही तिरंगा रॅली एक सलाम देश के नाम हा देशभक्तीपर कार्यक्रम महाविद्यालयाच्या परिसरात उत्साहपूर्ण वातावरणामध्ये निर्माण करणारा ठरला. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग श्री कृष्णेश्वर मंदिरात दर्शन घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकाळातील काही स्मृतींना उजाळा दिलाय. आज श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं सपत्नीक दर्शन घेण्याचा योग आला. उद्या श्रावण मासाची सुरुवात होते लवकरच. त्या प्रित्यर्थ इथं तयारी सुरू आहे. मला खूप आनंद होतो की श्री कृष्णेश्वर विकास आराखडा याची मुहूर्तमेढ माझ्या काळात रोवली गेली. आराखडा तयार करणे, त्याच्यामध्ये अनेक बारकाव्यासाठी इथले स्थानिक नागरिक, इथले पुजारी, नागरिक, विद्यार्थी यांच्या अनेकांचे आम्ही सजेशन्स घेतले होते आणि सगळ्याच्या म्हणण्यामध्ये असं आलं होतं की जसं कृष्णेश्वराचं मंदिर अहिल्याबाई होळकरांच्या काळामध्ये, म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या काळामध्ये तयार झालं, याला सारखा असणारा किंवा साम्यता असणारं नवीन स्ट्रक्चर असावं, तसाच करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी पालकमंत्री यांचे आभार मानले पाहिजे की त्यांनी तो आराखडा जसा लोकांच्या मनात होता तसाच मंजूर झाला. आणि मला आनंद होतो की मला आज समजलं की त्या आराखड्याचं कामही पुढं सुरू झालेलं आहे. तर आज नक्कीच जाताना मी त्या कसं काम चालू आहे, एक आता जिल्हाधिकारी म्हणून नाही पण एक नागरिक म्हणून ते बघायला मला आवडेल. आणि नेहमीच शिवशंभूकडं भाविक अनेक त्यांच्या आशा, आकांक्षा, इच्छा मनात घेऊन येतात आणि इथं आल्याच्यानंतर नक्कीच ईश्वर त्याच्यामध्ये आपल्याला एक नवी काम करण्याची चेतना देतो आणि आपले मनोरथ पूर्ण होतात. पुन्हा एकदा सगळ्या भाविकांना माझ्या शुभेच्छा. 2021-2020चा काळ बघितलेले नाही, 2020-21 त्या कोविडचा काळ होता. त्या काळामध्ये आपण सर्वांनी मिळून, म्हणजे मी जिल्हाधिकारी म्हणून मी जरी ह्या टीमचा कॅप्टन होतो तरी सगळ्या नागरिकांनी मिळून, सगळे लोकप्रतिनिधी, सगळ्या समाजातले सगळेच घटक, आरोग्याचे कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचारी सगळ्यांनी मदत केल्यामुळं आपण तो काळ अतिशय चांगल्या प्रकारे हाताळला. आपण त्याची आठवण ठेवू, परंतु आपण असं राहू की हा परिसर हिरवागार करू, गावामधला कचरा दूर करू, आरोग्याची चांगल्या सुविधा निर्माण करू, जेणेकरून कोविडसारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही. धन्यवाद. थँक्यू. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान राबवताना गावाची गरज, स्थानिक भौगोलिक परिस्थिती, शेती आणि उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तींचा विचार करून कामाचं नियोजन करावं आणि ग्रामीण भागाचा शाश्वत विकास साधावा असं आवाहन राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी आज येथे केलं आहे. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान राबवून गावाचा विकास करताना लोकप्रतिनिधींनी गावाच्या विकासाचा प्राधान्यक्रम ठरवावा असं आवाहन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केलं. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण कायदा 2025 याबाबत त्रिस्तरीय पंचायत राज संस्थांमधील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांमध्ये जागरूकता आणि संवेदनशीलता वाढवण्यासाठी मंथन हॉल MIT बीड बायपास येथे आयोजित जिल्हास्तरीय पंच संमेलन आज पार पडलं. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे पाटील, आमदार संजना जाधव, आमदार विलास भुमरे, रोजगार हमी योजना विभागाचे सचिव आप्पासाहेब धुळाज, जिल्हाधिकारी विनय गौडा GC, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM तसेच पंचायत समिती व ग्रामपंचायत
स्तरावरील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. रोहियो मंत्री गोगावले म्हणाले की ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देतानाच गावाच्या विकासासाठी कायमस्वरूपी आणि उपयुक्त मालमत्ता निर्माण करणं हा या विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण अभियानाचा महत्त्वाचा उद्देश आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या त्रिस्तरीय पंचायत राज संस्थांनी स्थानिक गरजांनुसार कामांचं नियोजन करून अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी. ते पुढे म्हणाले की केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयातून ग्रामीण रोजगार आणि उपजीविकेला अधिक बळ देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र शासनाच्या काही निश्चित मार्गदर्शक सूचना, निकष आहे. क्षेत्रीय स्तरावरती येणाऱ्या अडचणी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच संबंधित विभागांच्या समन्वयातून त्यावर सकारात्मक मार्ग काढण्यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यात यापूर्वी मोठ्या प्रमाणावरती कामे करण्यात आली आहे. केंद्र शासनाचे निकष, प्रलंबित निधी तसेच अन्य तांत्रिक बाबींचा विषय राज्यातील खासदारांमार्फत केंद्र शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असं गोगावले यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शुक्रवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती आगमन झालं. यावेळी त्यांचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती आगमन झालं. त्यांच्या समवेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचंही आगमन झालं. राज्याचे इमाव कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार सुहास शिरसाट, आमदार अनुराधाताई चव्हाण, विभागीय आयुक्त जी श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा JC, मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव आदी उपस्थित होते. येथून मुख्यमंत्री फडणवीस हे मोटारीने जालनाकडे पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले. दिल्लीवरून छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल होताच कॉक्रोच नेता अभिजित दिपके यांनी माध्यमांशी संवाद साधत मोठी घोषणा केली आहे. नाही, बैठकीत तेच ठरलं होतं की जे स्कूल ठीक करू आमचं आंदोलन आहे, उद्या इंडिपेंडन्स डे आपला, तर त्या दिवशी आम्ही सुरू करणार आहे. मी स्वतः उद्या हिंगोलीला माझ्या मूळ गावी जाऊन त्या आंदोलनाची सुरुवात करणार आहे. तिथे जाऊन सरपंचांना मी विनंती करणार आहे की जे काही शाळेमध्ये सध्या फॅसिलिटीज नाहीये त्या कराव्या, स्कूल नीट कराव्या, बेंचेस असले पाहिजे, वॉशरूम असले पाहिजे, चांगले पाणी असली पाहिजे, लाईट आली असली पाहिजे शाळेत. आणि असंच आम्ही जेवढी आमची टीम आहे सगळी देशभरात असे प्रत्येक ते त्यांच्या गावी जातील आणि तिथे जाऊन सरपंचांना आणि गावकऱ्यांना रिक्वेस्ट करतील, कारण की आम्हाला सगळ्यांच्या सहभागाने करायचंय, सगळ्यांना सोबत घेऊन करायचं. आणि मला नक्की वाटतं की हा एक असा मुद्दा आहे, गावातल्या ज्या शाळा आहेत त्याच्यासाठी सगळा देश एकत्र येईल. अभिजित, उद्या 15 ऑगस्ट आहे, काय स्वातंत्र्याची परिभाषा आहे तुमच्या मते? स्वातंत्र्याची परिभाषा माझ्यासाठी ते हीच आहे की जो गावात मुलगा मुलगी शिकतीये, जोपर्यंत त्यांना पूर्ण ऑपॉर्च्युनिटी आणि फॅसिलिटीज नाही भेटत, तोपर्यंत मला कुठं ना कुठं वाटतं की 80 वर्षानंतरही आपण ते स्वप्न पूर्ण नाही करू शकलो, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, जवाहरलाल नेहरू असो किंवा महात्मा गांधी असो यांनी पाहिलं होतं. जोपर्यंत आपला देश पूर्ण शिक्षित होत नाही आणि गावापर्यंत शिक्षित नाही, तोपर्यंत कुठं ना कुठं ते स्वप्न अपूर्ण राहणार आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये तिरंगा रॅली कसं झाली पाहिजे. आता तिरंगा रॅलीवर काय झालीच पाहिजे, ती स्वातंत्र्य दिवस उद्या आपला, ते झालंच पाहिजे. पण कुठे ना कुठे शिक्षणावरही थोडं लक्ष दिलं पाहिजे. कधीपर्यंत आपल्या गावकडचे, म्हणजे आता सगळ्यात जास्त महाराष्ट्रातून व्हिडिओ येत आहेत जे लहान मुलांचे येत आहेत, आणि व्हिडिओ काय येत आहेत, मुली म्हणतात 7-7 किलोमीटर दूर जावं लागतं, रस्ता नाहीये. थोडं याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे. माजी प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा बी पॅन्थर संघटनेचे नेते ॲडव्होकेट अनिल कुमार बस्ते यांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे विविध संघटनांच्या वतीने अन्नदान आणि रक्तदान कार्यक्रमाचं आयोजन केलं असून शहर आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावं असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलं आहे. उद्या माननीय सन्माननीय समाजरत्न अनिल कुमारजी बस्ते यांचा वाढदिवस, त्याचप्रमाणे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने वृक्षंदा सेवाभावी संस्था तसेच दीक्षांत सेवाभावी संस्था व रक्तदाता मित्र परिवाराच्या वतीने शासकीय रक्तपेढी घाटी या ठिकाणी रक्तदानाचं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. अगदी सर्व जनतेला आव्हान आहे की ज्यांना कुणाला रक्तदान आमच्या शिबिरामध्ये करायचं आहे, आपल्या सर्वांनी येऊन आपल्याला अगदी एखाद्या रुग्णाचा जीव वाचवता येईल या आशेने आपण दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो. अगदी हे 17वं वर्ष उद्या आहे आपलं की आपला रक्तदान शिबिराचा कार्यक्रम
त्याचप्रमाणे अन्नदानाचा कार्यक्रम सुद्धा आपण आयोजित केलेला आहे. तरी सर्वांनी या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे ही आपणा सर्वांना नम्र विनंती. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. फक्त 500 रुपयामध्ये थायलंड ट्रिप, पालकमंत्र्यांच्या नावाने महिलांना ठगणाऱ्या 71 वर्षीय वृद्धेला बेड्या. तर महामार्गावरील अनधिकृत पार्किंग अतिक्रमणांवरती कठोर कारवाई करा. महामार्ग सुरक्षा उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणी करून पंढरवड्याला अनुपालन अहवाल सादर करण्याचा विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांचे आदेश. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.